नमस्कार. योगभास्कर ॲस्ट्रो या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आज आपण बुधाचे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचर प्रभाव याविषयीची ज्योतिषीय माहिती जाणून घेणार आहोत. ही माहिती तुमच्या चंद्रराशीवर आधारित आहे. ज्यांना आपली चंद्ररास माहीत नाही अशांनी हे राशीफल आपल्या नामराशीनुसार पाहावे. दिनांक 11 एप्रिल 2026 रोजी युवराज अशी संज्ञा प्राप्त असलेला हा बुधग्रह आपले राशी परिवर्तन करून आपली सध्याची कुंभ राशी सोडून मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहे. मीन ही बुधाची नीच रास आहे, परंतु असे असले तरी देखील बुध आणि गुरु यांचा या कालखंडात परिवर्तन योग होणार आहे. कारण बुध मीन या गुरुच्या राशीत सध्या असणार आहे आणि सध्या गुरु हा बुधाच्या मिथुन राशीमध्ये विराजमान आहे. त्यामुळे दोघांचा अन्योन्य योग निर्माण होणार आहे आणि त्यामुळे बुधाचे नीचत्व हे भंग होणार आहे. मीन राशीमध्ये आधीपासूनच शनी ग्रह विराजमान आहे. शनी आणि बुध हे सुद्धा एकमेकांचे मित्रग्रह आहेत आणि 14 एप्रिल 2026 पर्यंत बुधादित्य योग निर्माण होणार आहे आणि हा सुद्धा योग चांगला असतो. आणि म्हणून बुधाचे हे राशी परिवर्तन प्रत्येकासाठी कोणते फळ घेऊन येणार आहे हे सुद्धा महत्त्वाचे ठरते. बुधाचा नीचभंग योग झाल्यामुळे हा बुध प्रत्येकासाठी काही ना काही चांगले हे नक्कीच घेऊन येणार आहे. आज सर्वप्रथम मेष राशीच्या जातकांची चर्चा पाहणार आहोत. मेष राशीच्या जातकांसाठी तृतीय आणि षष्ठ भावाचा असलेला हा स्वामी तुमच्यासाठी व्ययभावातून आपले गोचर करणार आहे आणि त्याची दृष्टी षष्ठ भावावर पडणार आहे. व्ययभाव म्हणजेच 12वा भाव हा परदेश गमनाचा, मोक्षाचा, त्याचबरोबर आध्यात्मिक उन्नतीचा भाव आहे. विदेश संबंधी जे व्यापार करतात त्यांच्यासाठी बुधाचे गोचर हे अनुकूल असणार आहे. त्याचबरोबर या बुधाची दृष्टी षष्ठ भावावर पडत असल्याने ऋणमुक्तीचे संकेत हा सुद्धा बुध तुमच्यासाठी घेऊन येत आहे. या कालखंडात कार्यक्षेत्रात तुमचे विरोधक हे नमलेले दिसून येणार आहेत. सुरुवातीला थोडा त्रास होईल सुद्धा, परंतु नंतर तुमच्या बाजूने दान पडणार आहे. व्यापारासाठी हा कालखंड अनुकूल आहे. विशेषतः ट्रान्सपोर्ट सारख्या क्षेत्रामध्ये जे कार्यरत आहेत त्यांच्यासाठी हा कालखंड अनुकूल असणार आहे. दाम्पत्य जीवन हे ठीकठाक असलेले दिसून येत आहेत, परंतु त्यामध्ये सुसंवाद असणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे असणार आहे. विद्यार्थ्यांसाठी हा कालखंड ठीक असणार आहे, तर प्रेमीजनांचा विचार करता त्यांच्यासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल म्हणावा लागेल. स्वास्थ्याचा विचार करता मेष राशीच्या जातकांना झोपेच्या तक्रारी सतावू शकतात. त्याचबरोबर पायांची सुद्धा त्यांनी या कालखंडात काळजी घेणे हे गरजेचे असणार आहे. उपाय म्हणून हिरव्या वस्तूंचे दान करणे, श्रीहरी विष्णूची आराधना करणे हे तुमच्यासाठी फायदेशीर असणार आहे. तर वृषभ राशीच्या जातकांसाठी द्वितीय आणि पंचम भावाचा असलेला हा स्वामी तुमच्यासाठी एकादश भावातून म्हणजेच लाभ भावातून गोचर करणार आहे आणि त्याची दृष्टी तुमच्यासाठी पंचम भावावर पडणार आहे. हितचिंतकांचे सहाय्य या कालखंडात तुम्हाला मिळताना दिसत आहेत. धनागमनाचे मार्ग हे तुमच्यासाठी मोकळे होणार आहेत. इच्छापूर्तीचा असा हा कालखंड वृषभ राशीच्या जातकांसाठी निर्माण झालेला आहे. नोकरीत सुद्धा प्रमोशनच्या संधी, कार्यक्षेत्रामध्ये वरिष्ठांची मर्जी अशी स्थिती वृषभ राशीच्या जातकांना आलेली आहे. एकंदरीत धनदायक स्थिती वृषभ राशीसाठी निर्माण झालेली आहे. त्यामुळे वृषभ राशीसाठी बुधाचे हे गोचर जबरदस्तच म्हणावे लागेल. प्रेमी जनांसाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल आहे. तर दाम्पत्य जीवन हे सुद्धा तुमचे चांगले असणार आहे आणि दाम्पत्य जीवनात दोघांनी मिळून घेतलेले आर्थिक निर्णय हे तुमच्यासाठी फायदेशीर ठरताना दिसत आहेत. विद्यार्थ्यांसाठी हा कालखंड चांगला आहे आणि संततीविषयक सुवार्ता मिळण्याच्या दृष्टीने सुद्धा हा कालखंड चांगला असणार आहे. स्वास्थ्य सुद्धा तुमचे अनुकूल असलेले दिसून येते. उपाय म्हणून श्री गणेशाची आराधना तुमच्यासाठी हितावह असणार आहे. तर मिथुन राशीच्या जातकांसाठी लग्नेश आणि चतुर्थेश असलेला हा बुध तुमच्यासाठी दशमातून गोचर करत आहे आणि त्याची दृष्टी चतुर्थ भावावर पडणार आहे. या कालखंडात तुमच्या परिश्रमांचे चीज होताना दिसत आहेत, कारण दशम भाव हा कर्माचा भाव आहे. कार्यक्षेत्रामध्ये हा कालखंड तुमच्यासाठी अनुकूलता निर्माण करणार आहे. नवीन व्यापार जर सुरू करणार असाल तर त्यासाठी सुद्धा बुधाचे हे गोचर अनुकूल असणार आहे. नोकरीत सुद्धा बढतीचे संकेत हा बुध तुमच्यासाठी घेऊन येत आहेत. नवीन परिवर्तन करण्याची जर इच्छा असेल तर त्यासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल असणार आहे. सरकारी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांसाठी सुद्धा हा कालखंड अनुकूलता घेऊन येत आहे. व्यवसायासाठी सुद्धा हा कालखंड चांगला असणार आहे. विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा कालखंड त्यांना सफलता मिळवून देणारा असा असणार आहे. प्रेमीजनांसाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल असलेला दिसून येत आहे. याबरोबर दाम्पत्य जीवनाचा जर विचार केला तर तुम्ही तुमच्या दाम्पत्य जीवनाला वेळ देणे हे गरजेचे असणार आहे. उपाय म्हणून मिथुन राशीच्या जातकांनी
गणेशाची आराधना त्याचबरोबर श्रीहरी विष्णूची आराधना ही त्यांच्यासाठी फायदेशीर असणार आहे. तर कर्क राशीच्या जातकांसाठी तृतीय आणि व्ययभावाचा असलेला हा स्वामी तुमच्यासाठी नवम भावातून म्हणजेच भाग्यभावातून गोचर करणार आहे आणि त्याची 7वी दृष्टी तुमच्यासाठी तृतीय भाव म्हणजे पराक्रम भावावर पडणार आहे. भाग्योदयाचे योग या कालखंडात दिसून येत आहेत, कारण नवम भाव हा भाग्याचा भाव आहे. परदेश संबंधी काम करणाऱ्यांसाठी हा कालखंड चांगला असणार आहे. परदेशी प्रवास करणार असाल तर त्यासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल असणार आहे. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बुधाचे हे गोचर तुमच्यासाठी अनुकूलता घेऊन येणार आहे. करिअरमध्ये सुद्धा नवीन संधी मिळताना दिसत आहेत. तुमच्या पराक्रमात वाढ होताना दिसत आहे. नोकरीत सुद्धा बदलाचे संकेत आणि मनासारखे बदल असा हा कालखंड तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. व्यापारी वर्गासाठी हा कालखंड चांगला आहे. विशेषतः ट्रॅव्हल एजन्सी संबंधित जर तुम्ही काम करत असाल तर तुमच्यासाठी हा कालखंड चांगला आहे. प्रेमीजनांसाठी सुद्धा बुधाचे हे गोचर अनुकूल आहे आणि दाम्पत्य जीवनाचा विचार करता परिवारासोबत वेळ घालवणे हे तुमच्यासाठी हितावह असणार आहे. परिवाराबरोबर छोट्या सहलीचे जर आयोजन करणार असाल तर त्यासाठी हा कालखंड अनुकूल आहे. विद्यार्थ्यांसाठी सुद्धा बुधाचे हे गोचर अनुकूल असेच आहे. स्वास्थ्याचा जर विचार केला तर कर्क राशीच्या जातकांनी आपला आहार संतुलित ठेवावा आणि उपाय म्हणून विद्यार्थ्यांना मदत करावी किंवा शालोपयोगी वस्तूंचे वाटप हे विद्यार्थ्यांना केल्यास बुधाचे हे गोचर त्यांच्यासाठी सुद्धा अनुकूलता घेऊन येणार आहे. तर सिंह राशीच्या जातकांसाठी द्वितीय आणि 11व्या भावाचा असलेला स्वामी तुमच्यासाठी अष्टमातून गोचर करणार आहे आणि त्याची दृष्टी ही धनभावावर म्हणजे द्वितीय भावावर पडणार आहे. अष्टम भाव हा अवयोगाचा भाव आहे, त्यामुळे आर्थिक लाभ आणि आर्थिक हानी असे दोन्ही संकेत हा बुध तुमच्यासाठी घेऊन येणार आहेत आणि हे संकेत हे अचानक घडताना दिसून येणार आहेत. नोकरीत बदलाचे संकेत हा बुध घेऊन येत आहे. व्यापारी वर्गासाठी हा कालखंड चांगला आहे. जे LIC संबंधित काम करतात त्यांच्यासाठी बुधाचे गोचर अनुकूल आहे. पैतृक संपत्ती संबंधी जर तुम्ही कामे करणार असाल तर त्यासाठी सुद्धा बुधाचे गोचर तुमच्यासाठी अनुकूलता घेऊन येत आहे. परंतु सावधानता सुद्धा त्यांनी बाळगली पाहिजे, कारण हा बुध हा नीच राशीत आहे. बुधाचे राशी परिवर्तन जरी झाले असले तरी सुद्धा थोडीफार सावधानता ही बाळगलीच पाहिजे. प्रेमीजनांनी सुद्धा प्रामाणिक राहणे त्यांच्यासाठी गरजेचे असणार आहे. दाम्पत्य जीवन हे सुद्धा तुमच्यासाठी सुखमय असलेले दिसून येत आहेत. विद्यार्थ्यांसाठी विशेषतः गहन विषयात अध्ययन करण्यासाठी रिसर्च क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी बुधाचे हे गोचर तुमच्यासाठी चांगले आहे. त्याचबरोबर गणित विषयाचा जे अभ्यास करतात, CA सारखा परीक्षा जे देत आहेत त्यांच्यासाठी हा कालखंड अनुकूलता घेऊन येत आहे. स्वास्थ्याचा विचार करता तुम्हाला झोपेच्या तक्रारी या कालखंडात सतावणार आहेत आणि या कालखंडात भरपूर पाणी पिणे हे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे. त्यामुळे मूत्रजन्य विकारांपासून तुम्हाला हा उपाय दूर ठेवणार आहे. बुधवारी उपाय म्हणून हिरव्या वस्तूंचे दान जर तुम्ही केले तर तुमच्यासाठी सुद्धा बुधाचे हे गोचर अनुकूलता निर्माण करण्यास मदत करणार आहे. आणि कन्या राशीच्या जातकांसाठी लग्नेश आणि दशमेश असलेला हा बुध तुमच्यासाठी सप्तम भावातून गोचर करत आहेत आणि त्याची दृष्टी तुमच्यासाठी लग्न भावावर पडणार आहे, म्हणजे व्यक्तिमत्व भावावर पडणार आहे. राशीश हा राशीकडे पाहत आहे, हे चांगले आहे, परंतु सावधानता ही सुद्धा त्यांनी बाळगली पाहिजे, कारण हा बुध नीच राशीत असणार आहे. दाम्पत्य जीवन हे या कालखंडात तुम्ही सांभाळले पाहिजे. मतभेदाची शक्यता ही दाम्पत्य जीवनामध्ये दिसून येत आहे. कार्यक्षेत्रात मात्र हा बुध चांगला असलेला दिसून येत आहे. व्यापाऱ्यांसाठी हा कालखंड चांगला आहे, परंतु जे भागीदारीमध्ये व्यापार करतात त्यांनी मात्र योग्य ती सतर्कता बाळगणे गरजेचे असणार आहे. शक्यतो या कालखंडात नवीन भागीदारी सुरू करू नये. प्रेमीजन हे सुद्धा या कालखंडात त्यांचे जीवन चांगले असलेले दिसून येत आहेत. या कालखंडात एकमेकांविषयी बौद्धिक आकर्षण वाढताना दिसत आहे. विद्यार्थ्यांसाठी हा कालखंड चांगला आहे आणि काम करताना किंवा व्यवसाय करताना कागदपत्रांवर सही करण्यापूर्वी तुम्ही योग्य तो विचार करणे हे गरजेचे असणार आहे. स्वास्थ्याचा जर विचार केला तर या कालखंडात कन्या राशीच्या जातकांनी आपला आहार संतुलित ठेवावा, भरपूर पाणी प्यावे आणि उपाय म्हणून श्रीहरी विष्णूची आराधना, हिरव्या वस्तूंचे दान हे बुधवारी अवश्य करावे. ज्यायोगे बुधाचे नीचत्व कमी होऊन तुम्हाला सुद्धा बुधाचे अनुकूल परिणाम हे पाहण्यास ही मदत मिळणार आहे. अशा रीतीने आज आपण बुधाचे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचर प्रभाव या शृंखलेच्या पहिल्या भागामध्ये आपण मेष ते कन्या राशीच्या जातकांची चर्चा पाहिलेली आहे. पुढल्या भागामध्ये आपण राहिलेल्या राशींची चर्चाही पाहणार आहोत. आज येथेच थांबूया.
पुन्हा भेटूया याच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.